गुड मॉर्निंग. मी वैशाली. तर आज छानशी झोप झाली आणि वातावरण एवढं छान तयार झालेलं होतं, म्हणून मनात आलं की आज आपण मॉर्निंग वॉकला जाऊयात. म्हणून मी आणि दोघंही तयार होऊन आम्ही मॉर्निंग वॉकला निघालो. तर हे बाहेरचं वातावरण एवढं सुंदर होतं, छानशी हवा सुटली होती आणि ऊनही काही एवढं सुरुवात झाली नव्हती उन्हाला. आणि जाताना ही अशी रस्त्यावर फुलं पडलेली होती आणि मी हे शॉर्ट्स करण्यासाठी याचं शूटिंग घेतलं. तर ह्याच्यावरचा शॉर्ट्स तुम्ही नक्कीच बघितला असेल. तर आम्ही दोघेही या गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक करत करत इथे फिरायला आलेलो आहोत. फिरायला म्हणजे गार्डनमध्येही सकाळचंच मॉर्निंग वॉक घेण्यासाठी. तर या गार्डनचं अजून काम चालू आहे. तर तुम्ही पाहताय इथे एवढी काय गर्दी नव्हती. लहान मुलं सकाळी सकाळी खेळण्यात दंग होती आणि ह्या कारंज्याचा आनंद घेण्यासाठी तिथे पुढे गेले. तर ह्या गार्डनचं काम अजून पूर्ण झालं नसल्यामुळे इथे फुलं झाडे खूप कमी आहेत, पण इतर झाडं मात्र भरपूर आहेत. ती अशी खूप मोठी मोठी झाडं असल्यामुळे छान सावली पडते आहे आणि वातावरणही छान गार. आणि तर हा वळणावळणाचा इथे छानसा छोटीशी पाऊलवाट असल्यामुळे मी आपलं सहज इथे शूट केलं. बाकी काही असं कारण नव्हतं. छान वाटलं मला इथे असं शूट करताना. आणि असं गार्डनमध्ये काही ठिकाणी असे उंचवटा जो आहे तो हिरवळीचा, तसे छोटे छोटे ब्लॉक केलेले आहेत की त्याच्यावर चालतानाही आपल्या पायांना जी काय व्हायब्रेशन्स होतील किंवा जे प्रेशर पॉईंट्स दाबले जातात ते त्याचा फायदा मिळावा अशा पद्धतीने इथे छोटे छोटे ब्लॉक्ससारखे तयार केले होते आणि मीही इथे कारंजाचा आनंद घेतला. तर तुम्ही पाहताय हे असे छोटे छोटे उंचवटे तयार केलेले आहेत. त्याच्यावरही मी उलटं चालत होते आणि या साईडलाही कारंजे असल्यामुळे आणि लांबपर्यंत पाणी उडतं आहे, तर त्यामुळे ते अंगावर ओढल्यावर असं छान मजा आली. म्हणजे भिजतोय पण आणि पळतोय पण. छान. म्हणजे लहानपणीची जी आपण मजा मस्ती करतो ना ती आठवली. आणि गार्डनमध्ये आलेलो आहोत, मोकळी जागा आहे, तर हे उलटं चालणं चा फायदा मी घेणारच. त्यामुळे मी थोडंसं उलटं चालण्याचा प्रॅक्टिस केली. आणि इथे बघा फुलं झाडं खूप कमी असल्यामुळं ही काही मोजकी थोडेफार 2-4 झाडं जी असतील फुलांची त्याचं मी शूट केलं. आणि हे गार्डनचं बाहेरचं वातावरण. आणि घरी आल्यानंतर छानसं फ्रेश झाल्यावर मी असं छानसे पोहे केले होते, जे की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बऱ्याचशा वेळेला तयार होत असतात. आणि हे आमच्या झाडाचं लिंबू, त्याचं तर कौतुक आम्हाला आहेच. आणि हे असं नाश्ता आवरून छान मी तयार झाले होते, कारण मला एक रील बनवायची होती. तर ती रीलही तुम्ही पाहिली असेलच. तर मी त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये जरा पाहत होते सारखी की मी छान मेकअप वगैरे झाला आहे का, छान दिसते आहे का, कॅमेऱ्यामध्ये लुक चांगला वाटतो आहे का. तर मी हे नाश्ता करता करता माझी प्रॅक्टिस चालू होती आणि तर मी हे नाश्ता करते आहे. तर तुम्ही थोडीशी पुढं मजा मस्ती तुम्हाला दिसेलच. तर हे रील शूट करण्याची माझी जी काय धडपड चाललेली होती आणि त्याच्या मागची ही मजा मस्ती. तर आम्ही संध्याकाळी ह्यांचा चष्मा घेण्यासाठी गेलो होतो. खरं तर हे मला बोलले की तुझा चष्मा आला आहे, म्हणून मी त्यांच्याबरोबर गेले. पण त्यांचा चष्मा आला होता आधी. आम्ही 4 दिवसापूर्वीच
चष्म्याची फ्रेम सिलेक्ट करून ठेवलेली होती आणि चष्मा फक्त कलेक्ट करण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि आम्ही दोघांनीही आपापल्या आवडीची फ्रेम घेतलीच होती आणि ते आम्हाला खूप छान आवडली आणि एकदम परफेक्ट बसली. त्यानंतर आम्ही आता चा हा स्टॉल तिथे समोरच होता, तर त्यामुळे घरी जाता जाता आम्ही भाजी घेतली आणि मला काकडी आवडते, तेव्हा मी त्यांना विचारलं ते काय म्हणते नको. अशा छोट्या मोठ्या मस्ती आमच्या चालूच असतात. तर 2 दिवसांनी माझाही चष्मा आल्याचा मेसेज आला, त्यामुळे आम्ही डीमार्टला सामान तर आधी घरातलं भरलेलंच होतं, पण म्हटलं आता चाललोच आहे त्या साईडला, तर काही पलाझो वगैरे मला मिळतात का म्हणून आम्ही डीमार्टला गेलो. पण मला पाहिजे तशी काय मिळाली नाही, त्यामुळे मी काय खरेदी केली नाही. फक्त बघून घेतलं, फक्त विंडो शॉपिंग केलं आणि मी माझा चष्मा आणण्यासाठी गेलो. तर मलाही फ्रेम खूप आवडली होती आणि माझ्या चेहऱ्यावर एकदम परफेक्ट बसली आणि मी खूप खुश होते. म्हणजे दोघांनाही छान चष्मे आम्हाला मिळाले आणि भाजीचा स्टॉल तर समोर होताच. तर जाता जाता आम्ही पुन्हा भाजी घेऊन गेलो. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला?